नाही गेल्या 25 वर्षात उद्धवजींनी काम नीट केलं असतं तरी परिस्थिती झाली नसती। उद्धवजींच्या काळामध्ये ज्या पद्धतीचे नाल्यातले गाळ मोजण्याचे परिमाण होतं तेच अजब होतं। अजब तुझे सरकार उद्धव अशी स्थिती होती आणि त्यामुळे नाला 100% साफच करायचा नाही हा नियम उद्धवजींच्या काळात। नाळ्यातला गाळ मोजण्याची प्रक्रिया ती किती ते परिमाण पण उद्धवजींच्या काळामध्ये गाळ ठेवूनची होती। मग गाळ काढायचा तर पावसानंतर सुद्धा पावसात सुद्धा आणि पावसाआधी किती टक्के ही टक्केवारी सुद्धा उद्धवजींच्या काळातली होती आणि त्यामुळे नवीन मापदंड या नाल्याच्या कचऱ्याच्या गाळाचा मोजमाप करणारा साफसफाईचा परिमाण ठरवणारा हा नव्याने मुंबई शहरात करायला लागेल आणि ते काम आम्हाला थोड्या वेळात करावं लागेल आणि ती मागणी मी करत आहे। मुंबई शहरामध्ये मोठे छोटे अरुंद अशा पद्धतीचे नाले जवळजवळ 2000 किलोमीटरच्या पर्यंतचे आहेत आणि मी या 2000 किलोमीटरच्या सगळ्या नाले सफाईला गेल्या वर्षीच्या अनुभवाच्या आधारावर 250 कोटी रुपयाच्या वर खर्च होतो। पण परिस्थिती मुंबईकरांना काय दिसते 250 कोटी किंवा त्यापेक्षा जास्त खर्च होऊन जवळजवळ 2000 किलोमीटरच्या नाल्यांची सफाई ही समाधानकारक नसते। आज मी स्वतः या ठिकाणी रामकृष्ण मिशन रोड नाला, नॉर्थ एव्हेन्यू, मेन एव्हेन्यू, PNT, SNDT नाला या सगळ्या नाल्यावर स्वतः भेट दिली आहे आणि ज्या पद्धतीचा प्रतिसाद कामाचा दिसतोय त्यामध्ये पावसाआधी संपूर्ण नाले सफाई होईल हे अशक्यप्राय वाटतं आहे आणि त्यामुळे मुंबई महानगरपालिका आयुक्तांना माझं म्हणणं आहे आपण नाल्यावर या, आपले नाले सफाईच्या कामाच्या भेटीचे फोटो दिसू द्या, चित्र दिसू द्या, मुंबईकरांना तुम्ही दिसा। अजूनही वेळ गेलेली नाही। ज्या पद्धतीचे आकडे तुम्ही फेकताय त्यामध्ये इथल्या नाल्याची 75% सफाई झाली सांगितलं आहे। प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी काल मुंबईच्या मतदारांनी दिलेला प्रतिसाद मतदानात 52% आहे आणि म्हणून टक्केवारीचं बोलायचं झालं तर 40-45% वर नाले सफाई मुंबईत झाली असं मला दिसत नाही आणि म्हणून याच्यावरची एक श्वेतपत्रिका मुंबई महापालिका आयुक्तांनी काढावी। मेट्रिक टन हा जो गाळ आहे तो काढल्याचा दावा महानगरपालिकेकडून केला गेला आहे। त्यांच्या वेबसाईटवरती अशा प्रकारचं आहे ते प्रसारित करण्यात आलेलं आहे। मला वाटतं हे सगळे जुन्या काळात जे रतन खत्रीचे आकडे होते तसे रतन खत्रीचे महापालिकेचे आकडे आहेत। 2,73,000 मेट्रिक टन कुठे टाकला? व्हिडिओ दाखवा। क्षेपणभूमी कुठे आहे? सर्टिफिकेट दाखवा। बाकी सगळ्यात सोडा, जिथून तुम्ही काढलात त्या भागातल्या आजूबाजूच्या वस्तीतील नागरिकांच्या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार म्हणून सह्या दाखवा। कंत्राटदाराने दिलेला आकडा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मानला तर याच्यामध्ये तेरी मेरी मिली चूप या पद्धतीचा प्रकार आहे।